श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जरदोसी कर्व लाईनमध्ये कशी लोड करायची ते सांगणार आहे. इथे शुगर बीड आणि जरदोसी आपल्याला लोड करायची आहे. त्यासाठी इथे मी 23 नंबरची निडल घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. आता आपण आपली जी कर्व लाईन आहे ती डिझाईन करण्यासाठी घेऊया. इथे आपण शुगर बीडचा पहिले वापर करणार आहोत. इथे मी शुगर बीड घेतलेले आहे. तर इथे शुगर बीडचं वर्क करून झालेलं आहे. तर सुंदर अशी इथे आपली कर्व लाईन तयार झालेली आहे. आता इथे आपण जरदोसीचा वापर करणार आहोत. इथे मी गोल्डन जरदोसी घेतलेली आहे आणि ती आपल्याला एका परफेक्ट मेजरमेंटमध्ये कट करायची आहे. सर्व ज्या जरदोसी आहेत त्या आपल्याला सेम मेजरमेंटमध्ये हव्यात. इथे मी छोट्या साईजमध्ये जरदोसी सेम मेजरमेंटमध्ये कट करून घेतलेली आहे. ती कट करून घेतलेली जरदोसी आपल्याला आपली जी कर्व लाईन आहे त्याच्यामध्ये लोड करून घ्यायची आहे. इथे मी जरदोसी लोड करण्याआधी मिडलला जर तुम्हाला बाउन्सी लूक वगैरे असा हवा असेल तर तुम्ही मिडलला एक पूर्ण जरदोसीची लाईन लावून मग त्याच्यावरती जरदोसी क्रिएट करू शकता. पण इथे मी लावलेली नाही आहे. इथे मी डिरेक्ट जरदोसी लोड करण्यासाठी घेतलेली आहे. इथे पूर्ण त्या कर्व लाईनमध्ये आपल्याला जरदोसी लोड करून घ्यायची आहे.
तर इथे आपली जरदोसीसुद्धा परफेक्ट कर्व लाईनमध्ये आलेली आहे. परफेक्ट अशी लोड झालेली आहे. सो त्याच्यानंतर आता आपण पुन्हा इथे शुगर बीडचा वापर करणार आहोत आणि पुन्हा इथे आपण शुगर बीडने आपली जी कर्व लाईन आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर इथे आपली जी कर्व लाईन आहे ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे, तयार झालेली आहे. शुगर बीड आणि जरदोसीने सुंदर असं वर्क करून झालेलं आहे. तर याच्या पुढची डिझाईन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.